मी नाशिकच्या आनंदवल्ली परिसरामध्ये रस्ता खचलेला आहे। या रस्त्यावर अचानक सुमारे 10 फूट रस्ता खचल्याने खडी घेऊन जाणारा एक डंपर थेट या खड्ड्यातच कोसळला। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डंपरचं मोठं नुकसान झालेलं आहे। अडकलेला डंपर बाहेर काढण्यासाठी क्रेन पाचारण करावी लागणार आहे। या घटनेमुळे नाशिकमधील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये रस्त्यावरचे खड्डे, निकृष्ट दर्जाचे रस्ते यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। मात्र अद्यापही रस्त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातले कुठलेच नियम पाळले गेलेले नाहीत की काय असा प्रश्न पडावा आणि निकृष्ट दर्जाचं काम झालंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण 10 फूट हा रस्ता मधोमध खचलेला आहे। नक्कीच तुम्ही जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर 10 ते 12 फूट नाही तर हा तब्बल 20 ते 25 फूट खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हे जर आपण ह्या दृश्यांमध्ये बघू शकतो की हा डंपर हा थेट 20 ते 25 फूट खाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ह्या रस्त्यावरती डांबरीकरण आणि डांबरीकरण नंतर वरती हा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आलेला होता आणि सध्या हा जो रस्ता आहे गंगापूर रोडवरील हा नवशा गणपतीपर्यंत, खरं तर नवशा गणपतीला हा रस्ता जात होता आणि इथून खरं तर रोज रहदारी होती आणि याच ठिकाणी काम चालू असताना ही जे डंपर आहे ते या दिशेने जात होतं आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा पूर्ण हे डंपर आहे तो आता 20 ते 25 फूट खाली गेल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये खरं तर पाहायला मिळतंय। आपण या दृश्यांमध्ये खरं तर बघू शकतो की किती मोठा हा खड्डा होता। सगळं पूर्ण जर परिसर बघितला तर 30 बाय 30 पर्यंत हा पूर्ण मोठा भगदाड जे आहे ते पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ह्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हा खड्डा पडलेला आहे। खरं तर नाशिकमध्ये आपण बघितलं होतं की किती निकृष्ट दर्जाचे काम जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आता ह्या निकृष्ट दर्जाचं काम जे आता या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, स्थानिक, आपण त्यांच्याशी बोलूयात। हा जर बघितलं तर संपूर्ण हा रस्ता पूर्ण खचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा डंपर थेट 20 ते 25 फूट खाली गेलेला आहे। नेमकी काय रस्त्याचं काम चालू होतं का काय? काहीच चालू नव्हतं इकडं, काम बिम काय नाही। हा जो रोड आहे हा कॉन्क्रीट रोड आहे, 2011 मध्ये झाले रोड आहे। इथं लोक येत जात होते, गाड्या यायच्या आणि हे फक्त इथं मध्ये ड्रेनेजचं काम होतं। इथे ते खंदून त्याच्यावर माती टाकली, दगड टाकला, वरून डांबरीकरण दिलं, असं चिपकत होते डांबरीकरण। ते झाल्यानंतर ते अचानक पावसाळा आलेला आहे, आम्ही पत्र बी दिले लवकर हे रोड डांबरीकरण आपला कॉन्क्रीट रोड झाला पाहिजे। हा रोड घातकी रोड आहे, काही होऊ शकतं कधी पण तो की झाला नाही आणि अचानक आज ही घटना झाली। हा डंपर चालू होता इथून खडी भरून आणि तो अचानक बसला गेला। तिच्या मग गाडी होती, बरं झालं काही झालं नाही देवाच्या कृपेने। खरं तर काही महिला ते आपण बोलू, खरं तर हा रस्ता जो आहे तर काही काम सुरू होतं का आणि हा कुठे चाललो होता हा डंपर आणि आता काही तर जीवितहानी किंवा कोणाला काही किरकोळ लागलं वगैरे? याच्यामध्ये कोणाला जीवितहानी झालेली नाहीये। हे नाशिक महानगरपालिका शिवहस्ती कुंभाच्या मेळ्याच्या निमित्तानं आपलं गोदा घाटाकडे जे पाईपलाईनचं काम चालू आहे हे सर्व मोठं तिथे चालू होतं, कारण ही कॉलनीमध्ये हायवा नेणं हा चुकीच्या पद्धतीने चालला होता। कारण अधिकाऱ्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर लोक त्यांना सांगितलं की काम लवकर पूर्ण झालं पाहिजे, त्या पद्धतीने ते काम करतात ते। पण हायवा नेण्यापेक्षा आपण टाटन जर गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती, पण जेणेकरून जीवितहानी झाली हा मोठा प्रसंग वधाने चुकलं आहे। कारण या भागामध्ये जे रहिवासी राहतात, शाळेचे मुलांच्या गाड्या जात असतात की 3:30ची वेळ जे असते तर त्यावेळेस इकडे सगळं गाड्या बस जात असतात, कारण ते जेणेकरून ह्या गोष्टी एकदम चुकीच्या घडल्या गेल्या आहेत। कारण आता कॉन्ट्रॅक्टर जाऊ राहणार यामध्ये नाशिक शहरामध्ये जे कामं चालली आहेत त्याला अधिकाऱ्यांना पण जे कॉन्ट्रॅक्टर ते जुमानत नाहीये, ते करू देऊ किंवा हा विषय चालला आहे। ज्यावेळेस नगरसेवक जातात सांगायला ते म्हणतात तुमचा काही संबंध नाही, आम्ही आमच्या पद्धतीने कामं करणार ते उतरे। खरं तर बघितलं तर आपण यामध्ये स्थानिक नागरिकांनी देखील या रस्त्यांची तक्रार जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। खरं तर आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की हा भला मोठा डंपर थेट 20 ते 25 फूट खाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि खरं तर इथे जीवितहानी झाली नसली तरी रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते समोर आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो डंपर आहे हा ह्याच परिसरातून निश्चितच सागर, त्यामुळे आता पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि रस्त्याच्या सुरक्षितते संदर्भातला हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी।